भोसरीमध्ये नारीशक्तीचा जागर, विविध क्षेत्रांतील कर्तृत्वान महिलांचा सन्मान। पुणे भोसरी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती ग्रुप पुणे यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। कर्तृत्वान महिला सन्मान सोहळा या नावाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला। भक्तिमय आणि वैचारिक सुरुवात। कार्यक्रमाचा प्रारंभ तन्वी मुसळे हिने सादर केलेल्या मनमोहक गणेश वंदनेने झाला। त्यानंतर तृप्ती मुसळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्त्री शक्तीचे महत्त्व आणि समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान यावर प्रकाश टाकला। आयोजकांचे प्रेरणादायी विचार। कार्यक्रमाचे मुख्य नियोजन करणाऱ्या दीपाली सुरवसे यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मोलाचा संदेश दिला। त्या म्हणाल्या, आजच्या आधुनिक युगात महिलांनी सक्षम होणे काळाची गरज आहे। स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवले पाहिजे। मात्र हे स्वातंत्र्य उपभोगताना त्याचा चुकीचा वापर होणार नाही याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। स्वातंत्र्याचा सन्मान राखून महिलांनी आपली प्रगती साधावी। त्यांच्या या विचारांनी उपस्थितांची मने जिंकली। मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन। या सोहळ्याला भोसरी पोलीस दलातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी दीपाली सुरकुले, कविता गायकवाड, मयुरी शिंगाडे आणि ज्योती पवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच इंद्रायणी नगरचे नगरसेवक तुषार सहाणे, आळंदी देवाचीचे नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे आणि प्रसिद्ध कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांनी उपस्थित राहून सन्मानित महिलांचे कौतुक केले। सन्मानित गुणवंत महिला। आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या खालील महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। संध्या नाईकरे, मुख्याध्यापिका, आळंदी नगर परिषद शाळा। शिवानी वेदपाठक, पुष्पा सुपे, अनघा दीक्षित, नरसमा अलगिरी, त्रिशाळा बचुटे, गीतांजली भस्मे, शिल्पा कात्रे, प्रणाली राऊत, निकिता कुंभारे, तृप्ती अमृतकर, अश्विनी पाटील शिंदे। कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि ओघवते सूत्रसंचालन अलकाताई जोगदंड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कविता नांगरे यांनी मानले। हा गौरव सोहळा सायंकाळी संध्याकाळचे 4 वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाला।